Welcome students. Now we are studying polymers topic. In that we are classifying polymers depending upon various examples. तर आपण पाहत असताना पॉलिमर्स काय असतात बरं? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पॉलिमर? यू नो दॅट व्हेरी वेल. पॉलिमर्स काय असतात? पॉलिमर्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स. मोठे असतात म्हणजे दिसायला नसतात ते, त्यांचं मॉलिक्युलर वेट जास्त असतं. Polymers are the macromolecules having high molecular weight and composed of smaller repeating unit called as a polymers. आणि जे पॉलिमर्स तयार होतात मग ते पॉलिथिन असेल, पॉलिव्हिनिल क्लोराइड असेल, नायलॉन 6 असेल, हे पॉलिमर जे तयार होतात हे छोट्या छोट्या युनिट पासून तयार होतात आणि त्या छोट्या युनिटला मोनोमर्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मोनोमर्स असं म्हटलं जातं. म्हणून मोनोमर्स combine together to form a large molecule is called as a polymer. आणि आपल्याला हे माहिती आहे की क्लासिफिकेशन पाहत असताना 5-6 वेगवेगळ्या प्रकारानं आपण क्लासिफिकेशन पाहतो. सुरुवातीला आपण पाहिलं होतं क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स डिपेंडिंग अपॉन सोर्स. सांगता येतं का तुम्हाला? तर नक्कीच सांगता यायला पाहिजे. डिपेंडिंग अपॉन सोर्स म्हणजे ते पॉलिमर्स कुठून मिळतात त्यानुसार पॉलिमरचे 3 प्रकार. पहिलं नॅचरल पॉलिमर्स. जे पॉलिमर्स आपल्याला नेचर पासून मिळतात त्यांना नॅचरल पॉलिमर्स म्हणतो. मग कॉटन असेल, लिनेन हे त्याचे एक्झाम्पल येतं. नंतर सेमी सिंथेटिक पॉलिमर. ओके, जे नॅचरल पॉलिमर्स असतात त्यांची टेन्साईल स्ट्रेंथ, त्यांची ड्युरेबिलिटी, त्यांचं लस्टर वाढवण्यासाठी केमिकल्स वापरले जातात आणि नॅचरल पॉलिमर व्हेन ट्रीटेड विथ केमिकल आर कॉल्ड ॲज अ सेमी सिंथेटिक पॉलिमर ऑर रिजनरेटेड पॉलिमर. त्यांचे एक्झाम्पल कोणते? तर त्यांचे एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे. असेटेट रेयॉन असेल म्हणजे सेल्युलोज असेटेट रेयॉन, ओके, विस्कस रेयॉन हे त्याचे एक्झाम्पल येतात. नंतर सिंथेटिक पॉलिमर्स. तिसरा प्रकार कोणता? सिंथेटिक. जे पॉलिमर्स तयार केले जातात 100% केमिकल वापरून त्यांना आपण सिंथेटिक पॉलिमर्स म्हणतो. मग कोणते? नायलॉन 6 असेल किंवा निओप्रीन ह्या प्रकारचे. ओके, म्हणजे डिपेंडिंग अपॉन सोर्स पॉलिमर्स आर ऑफ 3 टाइप्स: नॅचरल पॉलिमर्स, सेमी सिंथेटिक पॉलिमर्स आणि सिंथेटिक पॉलिमर. त्यानंतर डिपेंडिंग अपॉन स्ट्रक्चर आपण पाहिलं. डिपेंडिंग अपॉन स्ट्रक्चर, एखादी पॉलिमरची जी चेन आहे त्यात त्या मोनोमरचं स्ट्रक्चर एकमेकाला जे लिंक्ड असतात त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे त्यानुसार पॉलिमरचे 3 प्रकार. किती? 3. पहिला लिनियर पॉलिमर्स. द पॉलिमर्स इन विच ऑल द मोनोमर्स आर लिंक्ड इन अ लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आर कॉल्ड ॲज अ लिनियर पॉलिमर. तुम्हाला हे माहिती आहे की आपण जे कार्बोहायड्रेट्स मध्ये पाहिलं होतं पॉलिसॅकराइड्स त्यातलं अमायलोज हे लिनियर पॉलिमर असतं. तसं लिनियर पॉलिमर म्हणजे ज्या पॉलिमर मध्ये मोनोमर्स आहे लिंक्ड असतात कंटिन्युअस चेन मध्ये त्यांना लिनियर पॉलिमर्स म्हणत असतो. पॉलिथिन HDPE हे लिनियर पॉलिमर आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं कोणतं? ब्रांचड पॉलिमर्स. ज्या पॉलिमर मध्ये लॉंगेस्ट चेनला छोट्या छोट्या ब्रांचेस असतात त्याला आपण म्हणतो ब्रांचड पॉलिमर्स. पॉलिप्रोपिलीन किंवा पॉलिप्रोपिन हे त्याचं एक्झाम्पल आहे. त्याला मिथिल ग्रुपच्या ब्रांचेस असतात तेही आपण पाहिलं. नंतर तिसरा प्रकार पाहिला आपण क्रॉस लिंक्ड पॉलिमर. त्यांनाच नेटवर्क पॉलिमर्स म्हणतो. ज्या पॉलिमर मध्ये नेटवर्क लाईक स्ट्रक्चर असतं त्यांना आपण म्हणतो नेटवर्क पॉलिमर्स किंवा क्रॉस लिंक्ड पॉलिमर. एक्झाम्पल बॅकेलाइट वगैरे त्याचं आहे. त्याचबरोबर हे झालं डिपेंडिंग अपॉन स्ट्रक्चर, लिनियर पॉलिमर, ब्रांचड पॉलिमर आणि क्रॉस लिंक्ड पॉलिमर. त्यानुसार तिसरा प्रकार डिपेंडिंग अपॉन द मेथड ऑफ प्रिपरेशन. म्हणजे एखादं पॉलिमर कोणत्या मेथड ऑफ प्रिपरेशन तयार केलं जातं त्यानुसार पॉलिमरचे 3 प्रकार. कोणते? ऍडिशन पॉलिमर्स. द पॉलिमर्स विच आर फॉर्म्ड बाय ऍडिशन टाइप ऑफ रिएक्शन आर कॉल्ड ॲज ऍडिशन पॉलिमर्स. एक्झाम्पल नायलॉन 6 म्हणू शकता, पॉलिथिन, टेफ्लॉन हे त्याचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर दुसरा आपण प्रकार पाहिला कंडेन्सेशन पॉलिमर्स. द पॉलिमर्स विच आर फॉर्म्ड बाय द कंडेन्सेशन रिएक्शन आर कॉल्ड ॲज कंडेन्सेशन पॉलिमर्स. नायलॉन 6,6 असेल, टिरिलिन हे आहेत कंडेन्सेशन पॉलिमर्सचे एक्झाम्पल. असंही सांगतो तुम्हाला मी की जे ऍडिशन पॉलिमर्स आहेत ते चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन तयार होतात. कोणत्या? चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन तयार होतात. आणि कंडेन्सेशन पॉलिमर्स हे स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन तयार होतात. आणि त्यातला तिसरा एक प्रकार पाहिला होता आपण रिंग ओपनिंग पॉलिमर्स. जे पॉलिमर्स तयार होत असताना
हेटेरोसायक्लिक रिंग जे लॅक्टम, लॅक्टॉन किंवा एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम यांची चेन जी क्लोज असते ती ओपन होते, या प्रकारच्या पॉलिमर्सला रिंग ओपनिंग पॉलिमर्स असं म्हटलं जातं. नायलॉन 6 हे त्याचं एक्झाम्पल आपण पाहिलं. नंतर आपल्याला पाहायचंय कितवा चौथा क्लासिफिकेशनचा प्रकार, तर ते आहे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. इथं पाठी टाकले चौथा क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स बेस्ड ऑन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. कोणत्यानुसार? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. जे पॉलिमर चेन असतात त्या पॉलिमर चेन मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात. मग कधी ते हायड्रोजन बॉन्डिंग असते, कधी त्यांच्यात कोव्हॅलेंट बॉन्डिंग असते, कधी त्यांच्यात डायसल्फाइड बॉन्डिंग असते. यानुसार त्या पॉलिमरची आपल्याला माहिती आहे त्यांची स्ट्रेंथ वाढत जाते, त्यांची डेन्सिटी वाढत जाते. ओके, म्हणून म्हणेल मी डिपेंडिंग अपॉन द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस पॉलिमर्स चेंज देअर स्ट्रेंथ, change their density and also their rough or toughness. म्हणून आपण इथं पाहूया डिपेंडिंग अपॉन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. पहा, डिपेंडिंग अपॉन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस प्रेझेंट इन द पॉलिमर, पॉलिमर्स आर क्लासिफाइड इनटू 4 टाइप्स. पहिला प्रकार कोणता आहे? पहा, इलास्टोमर्स. कोणता आहे? तर इलास्टोमर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व एक्झाम्पल जे पॉलिमरचे टाइप्स आहेत ते आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. पहिला कोणता आहे? पहा, तर पहिला पॉलिमर आहे इलास्टोमर्स. मी म्हणतोय डिपेंडिंग अपॉन मॉलिक्युलर फोर्सेस प्रेझेंट इन अ पॉलिमर, पॉलिमर्स आर क्लासिफाइड इनटू 4 टाइप्स. ओके, पहिला इलास्टोमर्स. पहिला कोणता आहे? इलास्टोमर्स. दुसरा फायबर्स. तिसरा थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स आणि चौथा थर्मोसेटिंग पॉलिमर. चला, पहिला पॉलिमर काय आहे ते मी सांगतोय. इलास्टोमर्सचं एक्झाम्पल अगोदर देतोय. पहा, तर सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे हे काय घेतलं. पहा, मी हे रबर घेतलं. काय घेतलं मी? हे रबर, निओप्रीन रबर आहे. याचा मोनोमर हा क्लोरोप्रीन असतो. कोणता असतो? क्लोरोप्रीन. दिसतंय तुम्हाला? हे पहा, इथं मुद्दा म्हणून तुम्हाला दाखवतो मी. इथं हे जे रबर आहे हे पहा, दिसतंय? हे असं मी जर ताणलं तर ते ताणतं, ताण सोडला की ते पुन्हा जवळ येतं. दिसतंय तुम्हाला? हे पहा, याची ओरिजिनल पोझिशन तुम्ही पाहू शकता. हे ओरिजिनल रबर आहे. त्याला जर मी असं ताणलं तर ते ताणतं आणि ताण सोडला की ते पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतं. दिसतंय का? हे पहा, या प्रकारच्या पॉलिमरला इलास्टोमर्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? इलास्टोमर्स. जर पेन वडलेला दिसत नसेल तर पहा, मी असं दाखवतो. हे पहा, हे रबर दिसतंय तुम्हाला? दिसतंय? ओके, याला मी जर असं ताणलं ते ताणतं, ताण सोडला की ते पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतं. अशा प्रकारच्या पॉलिमर्सला इलास्टोमर्स म्हटलं जातं. ओके, द पॉलिमर्स. पहा, डेफिनेशन काय सांगतोय. इलास्टोमर्स म्हणजे काय? द पॉलिमर्स विच ऑन स्ट्रेचेस इट स्ट्रेस्ड अँड when we remove the strain they regain their original position are called as elasticity and the polymer are called as elastomers. अशा पॉलिमरला काय म्हणायचं असतं? इलास्टोमर्स. तर पहा, इथं एकदम सोपं आहे. इलास्टोमर पॉलिमर म्हणजे कोणते? तर इलास्टोमर पॉलिमरचे एक्झाम्पल कोणतं सांगितलं? तर इलास्टोमर पॉलिमरचे एक्झाम्पल मी सांगितलं तुम्हाला, निओप्रीन रबर. कोणतं? निओप्रीन रबर. हे निओप्रीन रबर म्हणजे एक्झाम्पल आहे त्याचं. तर पहा, इथं व्हेन पॉलिमर इज स्ट्रेस्ड म्हणजे काय? जर त्याला आपण ताण दिला तर. व्हेन पॉलिमर इज स्ट्रेस्ड द पॉलिमर चेन, व्हेन पॉलिमर इज स्ट्रेस्ड द पॉलिमर चेन स्ट्रेचेस but due to cross linking tearing is prevented. When the strain is relieved the chain return to its original position are called as elastomers. Okay, thus polymers show elasticity and are called as elastomers. सोपं मराठी सांगतोय. ज्यावेळेस अशा प्रकारच्या पॉलिमरला आपण ताणतो त्यावेळेस ते ताणतं. ओके, तुटत का नाही? त्याच्यामध्ये क्रॉस लिंकिंग असते म्हणून ते तुटत नाही. ओके, जर आपण पॉलिमरला ताणलं तर ते ताणतं आणि ताण सोडला की ते पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतं. या प्रकारच्या प्रॉपर्टीला इलास्टिसिटी प्रॉपर्टी म्हटलं जातं आणि या प्रकारच्या पॉलिमरला इलास्टोमर्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? इलास्टोमर्स असं म्हटलं जातं. म्हणून इथे पहा, व्हेन पॉलिमर इज स्ट्रेस्ड द पॉलिमर चेन स्ट्रेचेस but due to cross linking
टिअरिंग इज प्रिव्हेंटेड. काय होत नाही? टिअरिंग म्हणजे ते तुटत नाही. तुटत का नाही? त्याचं कारण त्याच्यामध्ये क्रॉस लिंकिंग असते. व्हेन द स्ट्रेन इज रिलीव्ड म्हणजे काय? हे पहा, ताण सोडला की ते पुन्हा जवळ येतं. ताण सोडला की ते पुन्हा जवळ येतं. व्हेन द स्ट्रेन इज रिलीव्ड द चेन रिटर्न टू इट्स ओरिजिनल पोझिशन. ओके, दस पॉलिमर शो इलास्टिसिटी अँड आर कॉल्ड ॲज इलास्टोमर्स. आणि त्यांनाच काय म्हणतो आपण? तर इलास्टोमर असं म्हणतो. हे झालं पहिलं. इलास्टिक पॉलिमर्स हॅव वीक वांडरवाल्स फोर्सेस. वीक वांडरवाल्स टाइप ऑफ intermolecular forces which permit the polymer to be stressed. आणि या प्रकारच्या पॉलिमर मध्ये कोणत्या? या प्रकारच्या पॉलिमर मध्ये वीक वांडरवाल्स फोर्सेस असतात. आणि याला जर जास्त ताण दिला, याला जर जास्त ताण दिला तर मात्र ते काय होतं? ते तुटतं. ओके, मी तोडणार नाही. तोडायचं का? गरज नाही. ओके, तर लक्षात ठेवा. when polymer stretches it stretched and when we relieve the strain it become its original position किंवा it regain its original position. The property of this polymer is called elasticity and the type of polymer is called as elastomers. काय म्हणतो आपण त्याला? तर elastomers असं आपण त्याला म्हणत असतो. ओके, elastomers are soft. हे कसे असतात? elastomers are soft. ते एकदम मऊ असतात. ते कसे असतात? एकदम मऊ असतात. elastomers are soft and stretchy. ते कसे असतात? त्याचबरोबर सॉफ्ट अँड स्ट्रेची अँड आर युज्ड इन मेकिंग रबर बँड. आणि म्हणून त्यांचा उपयोग कशासाठी? तर हे रबर बँड तयार करण्यासाठी केला जातो. इलास्टोमर्स हे सॉफ्ट असतात, मऊ असतात आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये तन्यता म्हणजे टेन्साईल स्ट्रेंथ ही जास्त असते. ते ताणले जातात. त्याचा उपयोग कशासाठी? तर त्याचा उपयोग हे अशा प्रकारचे रबर बँड तयार करण्यासाठी केला जातो. एक्झाम्पल कोणतं? तर एक्झाम्पल आहे निओप्रीन. कोणतं? निओप्रीन. तर पहा, CH2 डबल बॉन्ड कार्बन Cl CH2. विद्यार्थी मित्रांनो, हे क्लोरोप्रीन आहे. याचं नाव काय? तर क्लोरोप्रीन हे त्याचं नाव आहे. जर आपण असं म्हणू शकतो, जर तुम्हाला म्हणेल मी, हे आपण कंटेनर घेतलं. काय घेतलं आपण? हे कंटेनर. आणि या कंटेनर मध्ये जर आपण n नंबर ऑफ म्हणजेच लार्ज नंबर ऑफ क्लोरोप्रीन युनिट घेतले, त्यांना जर आपण हीट केलं, त्याला जर आपण काय केलं? हीट केलं हाय टेम्परेचरला आणि हाय प्रेशरला, तर एका क्लोरोप्रीन पासून रिपीटिंग युनिट आणि लार्ज नंबर ऑफ क्लोरोप्रीन पासून अशा प्रकारचा प्रोडक्ट तयार होतो. त्याचं नाव आहे निओप्रीन. त्याला काय म्हणतो? तर निओप्रीन. तुम्हाला या टॉपिक मध्ये काय काय लक्षात ठेवायचे? कोणता पॉलिमर, त्याचं मोनोमर कोणतं असतं? पॉलिमर आणि मोनोमर लक्षात ठेवायचे. क्लोरोप्रीन नावाच्या मोनोमर पासून निओप्रीन नावाचं पॉलिमर तयार होतं. लक्षात घ्या, क्लोरोप्रीन नावाच्या मोनोमर पासून निओप्रीन नावाचं पॉलिमर तयार होतं. ओके, व्हेन लार्ज नंबर ऑफ क्लोरोप्रीन युनिट कंबाईन टुगेदर टू फॉर्म निओप्रीन ॲज अ पॉलिमर. ओके, काय तयार होतं? तर निओप्रीन नावाचं पॉलिमर तयार होतं. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ओके, हे झालं कशाविषयी? तर हे झालं इलास्टोमर्स विषयी. नंतर दुसरं आपण पाहूया फायबर्स. आता फायबर्स पाहण्या अगोदर तुम्हाला हे क्लिअर झाले का? इलास्टोमर्स म्हणजे काय? तर इलास्टोमर्स म्हणजे असे पॉलिमर्स जे ताणले असता ताणतात आणि ताण सोडला की ते त्यांच्या ओरिजिनल पोझिशनला येतात. अशा प्रकारच्या प्रॉपर्टीला इलास्टिसिटी म्हणायचं आणि या प्रकारच्या पॉलिमरला इलास्टोमर्स असं म्हणायचं. इलास्टोमर हे जे पॉलिमर्स असतात ते रफ तुटच नसतात. ते सॉफ्ट असतात. ते कसे असतात? तर सॉफ्ट असतात आणि त्याचबरोबर ते स्ट्रेचेबल असतात. ते काय होतात? तर ते ताणतात. ओके, इलास्टोमर्स आर सॉफ्ट अँड स्ट्रेचेबल अँड हेन्स they are used to prepare rubber bands. आपण वेगवेगळे रबर बँड म्हणजे असे तयार करण्यासाठी वापरतो. एक्झाम्पल कोणते त्याचं? तर त्याचं एक्झाम्पल आहे निओप्रीन. काय? तर निओप्रीन. त्याचबरोबर ब्युनायस. कोणतं? ब्युनायन आणि व्हल्कनाइज्ड रबर. तुम्हाला मी हे सांगतो, निओप्रीन कशापासून तयार होतं? निओप्रीन इज अ पॉलिमर विच इज मेड अप ऑफ क्लोरोप्रीन. आणि क्लोरोप्रीन हे काय आहे? तर क्लोरोप्रीन हे त्याचं कॉमन नेम आहे. हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंडचं कॉमन नेम काय आहे? क्लोरोप्रीन आहे. आणि याचा आयुपीएच नेम जर विचार केला तर ते पहा 1, 2, 3 आणि 4. तर मी असं म्हणेल 2 क्लोरो. पहा याचा आयुपीएच नेम काय? तर याचा आयुपीएच नेम आहे 2 क्लोरो ब्युटीन. 2 क्लोरो ब्युट्या. पहा इथं 2 क्लोरो ब्युट्या 1,3 डाईन.
2 क्लोरो 1,3 ब्युटॅडाइन हे या कंपाऊंडचं IUPAC नेम आहे. ओके, या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या पाहिजेत. 2 क्लोरो 1,3 ब्युटॅडाइन किंवा क्लोरोप्रीन पासून काय तयार होतं तर निओप्रीन नावाचं रबर तयार होतं. ब्युनाइयर्स दुसरं एक्झाम्पल आहे. ब्युनाइयर्स हे कशापासून तयार होतं तर मी सांगेल स्टायरीन. सध्या लक्षात ठेवा, स्टायरीन आणि ब्युटॅडाइन याच्यापासून ब्युनाइयर्स नावाचं पॉलिमर तयार होतं. याचा उपयोग आपण जे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर असतात त्याचे ट्यूब तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. ओके, ब्युनायन कोणतं ब्युनायन तर ब्युनायन हे अक्रिलोनाइट्राइल आणि ब्युटॅडाइन यांच्यापासून तयार होणारा पॉलिमर आहे. आणि वल्कनाइज्ड रबर काय तुम्हाला माहिती आहे, रबर ट्री कोणती रबर ट्री पासून त्याचं जे काही बाहेर लिक्विड येतं त्या लिक्विड पासून आपल्याला रबर मिळतं. ते नॅचरल रबर असतं. त्याच्यासोबत जर आपण सल्फर टाकलं, नॅचरल रबर मध्ये जर सल्फर टाकलं तर त्याचं रूपांतर वल्कनाइज्ड रबर मध्ये म्हणजे चिवट रबर मध्ये होतं. त्याचा उपयोग देखील रबर बँड तयार करण्यासाठी केला जातो. ओके, तर चला इलॅस्टोमर्स तुमच्या लक्षात आलं. जे पॉलिमर्स ताणले असतात ताणतात आणि ताण सोडल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या ओरिजिनल पोझिशनला येतात. या प्रकारच्या प्रॉपर्टीला इलॅस्टिसिटी म्हणायचं आणि या प्रकारच्या पॉलिमरला इलॅस्टोमर्स असं म्हणायचं. इलॅस्टोमर्स चे एक्झाम्पल कोणते तर इलॅस्टोमर्स या पॉलिमरचे एक्झाम्पल निओप्रीन नावाचं आहे, ब्युनायन आणि वल्कनाइज्ड रबर. आता बरेच जण म्हणतील सो ते आम्हाला माहितच नाही काय असतं, तर पुढे आपल्याला मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये या सर्व प्रकारचे रबर आपल्याला तयार करायचे आहेत. म्हणून इथं फक्त तुम्हाला क्लासिफिकेशन लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचंय क्लासिफिकेशन. ओके, चला हे मी इलॅस्टोमर्स ठेवून देतोय. काय करतो मी इलॅस्टोमर्स ठेवून देतोय. इलॅस्टोमर्सचे एक्झाम्पल तुम्ही आणखी बरेचसे पाहू शकतात. हे काय रबर बँड, हे काय तर रबर बँड. ओके, इलॅस्टोमर्सचे एक्झाम्पल. नंतर दुसरा पाहूया आपण फायबर्स. दुसरा काय पाहायचं आपल्याला फायबर्स पाहायचं आहे. काय असतात फायबर्स तेही सांगतो. फायबर्स आपल्याला पाहायचे तर काय पाहिजे तर फायबर्स पाहिजे. ओके, फायबर्स पाहू आपण. तर फायबर्स पाहत असताना मी अगोदर तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे. काय देणार तर एक्झाम्पल देणार आहे. आता फायबर पाहत असताना पाहायचं अशा प्रकारचे काही आपल्याकडे पॉलिमर्स असतात. हे फायबर इन नेचर असतात. कसे असतात हे फायबर. हे वडलं तरी काय होत नाही, हे तुटत नाही लवकर. साधं आणि सोपं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. सगळ्यांना खत माहिती आहे, युरिया खत असेल किंवा DAP असेल त्याच्या ज्या बॅग असतात त्या बॅगला जे दोरा असतो तर ते एक्झाम्पल फायबरचं आहे. कशाचं एक्झाम्पल आहे फायबरचं एक्झाम्पल आहे. ओके, किंवा आणखी एखादं तुम्हाला एक्झाम्पल दाखवू शकतो की अशा प्रकारचं हे पहा, हे जे चार्जर वगैरे असतात यामध्ये पण काही प्रमाणात फायबर नावाचं पॉलिमर असतं. कोणतं असतं फायबर. ऑप्टिक फायबर हे पण त्याचं एक्झाम्पल आहे. तुम्हाला मी सांगितलं जे खत वगैरे असतात, खत भरण्यासाठी ज्या बॅग वापरल्या जातात त्या बॅग मध्ये दोरे असतात. तर ते जे दोरे असतात ते दोरे म्हणजे काय असतात तर ते फायबर पॉलिमर्स असतात. कोणते असतात तर फायबर पॉलिमर असतात. एक्झाम्पल तुम्हाला पाहिजेच आहे. नायलॉन 6 नायलॉनची दोरी माहिती सगळ्यांना. नायलॉनची दोरी जी प्रत्येकाच्या घरी आहे. ओके, तर ती नायलॉनची दोरी हे फायबरचं एक्झाम्पल आहे. कशाचं एक्झाम्पल आहे ते तर फायबरचं एक्झाम्पल आहे. पहा फायबर्स काय असतात पॉलिमेरिक सॉलिड्स. पाहायचं polymeric solids which form threads. The polymers which are looking like a thread त्यांच्यापासून दोरा निघतो त्याला आपण म्हणतो फायबर्स. जसं च्युइंगम तुम्हाला माहिती आहे, चेविंगम ज्याला आपण म्हणतो. च्युइंगम चावल्यानंतर त्याच्यापासून काय करतो आपण तर त्याच्यापासून थ्रेड काढतो, दोरा काढतो. मग तशा प्रकारच्या पॉलिमरला फायबर्स असं म्हणायचं असतं. एक्झाम्पलही आपल्याला पाहिजे. नायलॉन 6 असेल, पॉलिएमाइड असेल किंवा पॉलिस्टरचे कपडे हे पण फायबरचे एक्झाम्पल आहे. कशाला आणखी तुम्हाला सांगतो, जे काही 2 व्हीलर असतात किंवा 4 व्हीलर असतात. ओके, त्यांचे जे टायर असतात टायर मध्ये दोरा असतो. टायर मध्ये काय असतं तर दोरा असतो. सो दॅट टायर कॉर्ड काय म्हणतो मी पहा टायर कॉर्ड टायर तयार करण्यासाठी जो दोरा असतो इट इज अ एक्झाम्पल ऑफ लाईक फायबर्स. चला डेफिनेशन. फायबर्स म्हणजे काय पॉलिमेरिक सॉलिड्स विच फॉर्म थ्रेड्स आर कॉल्ड एज अ फायबर्स. पहा डेफिनेशन. पॉलिमेरिक सॉलिड्स विच फॉर्म थ्रेड्स आर कॉल्ड एज फायबर्स. ज्या पॉलिमरला वडलं असतात
त्याच्यापासून दोरा निघतो बाहेर, ज्या पॉलिमरला ओढला असतं त्याच्यापासून असा दोरा निघतो, त्या प्रकारच्या पॉलिमरला फायबर्स असं म्हटलं जातं. फायबर्स मध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग यांच्यापेक्षा स्ट्रॉंग असते. कशी असते तर स्ट्रॉंग असते. पाहायचं, द फायबर्स possess high tensile strength. Fibers possess high tensile strength which is a property to have resistance to breaking under tension. फायबर्सचं रेजिस्टन्स पॉवर जास्त असतं, ते त्यांच्यामध्ये तन्यता ही जास्त असते, जास्त आपल्याला फोर्स द्यावा लागतो तोडण्यासाठी देखील. म्हणून द फायबर्स possesses high tensile strength which is a property to have resistance to breaking under tension. स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, इलॅस्टोमर्स पेक्षा फायबर्स मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जास्त असतात, म्हणून हे स्ट्रॉंग असतात. म्हणून हे कसं असतात तर स्ट्रॉंग असतात. ओके, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इन फायबर्स ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. हे लक्षात ठेवायचं, फायबर्स हे स्ट्रॉंग का असतात? ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट इन फायबर्स आर स्ट्रॉंग. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग डायपोल फोर्सेस देखील असतात. स्ट्रॉंग डायपोल फोर्सेस, दोन वेगळ्या पोल मध्ये देखील त्याच्यात फोर्सेस असतात. स्ट्रॉंग डायपोल फोर्सेस. These polymers possesses high tensile strength and are used in textile industries. आणि कोणत्या इंडस्ट्रीमध्ये वापरले जाते? टेक्सटाईल इंडस्ट्री. म्हणजे हे जे कपडे वगैरे तयार केले जातात, हे तयार करत असताना जे धागे असतात, जे दोरा असतो, तो दोरा कसा असतो? रफ अँड टफ असतो. कापसापासून जर आपण घरी दोरा तयार केला घरी, तर जर ओढलं तर ते तुटतं. पण हे जे कपडे वगैरे असतात, यामध्ये जे दोरे असतात, किंवा तुम्हाला मी सांगतो जे सीट कव्हर्स असतात, सीट कव्हर, ओके, तर ते सीट कव्हर शिवण्यासाठी जो दोरा असतो तो फायबर प्रकारचा असतो. तुम्हाला सोपं सांगितलं, जे 2 व्हीलरचं टायर असेल किंवा 4 व्हीलरचं टायर असेल, त्याच्यामध्ये दोरा असतो. काय त्याच्यामध्ये? दोरा. तो दोरा म्हणजे कापसापासून तयार झालेला नसतो, तो विशिष्ट असं पॉलिमर असतं. तर ते फायबरचं एक्झाम्पल आहे. ते पॉलीअमाइड फायबर आहे, ते नायलॉन फायबर आहे. किंवा मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येकाच्या घरी नायलॉनची दोरी आहे, तर ती नायलॉनची दोरी हे फायबरचं एक्झाम्पल आहे. कशाचं एक्झाम्पल? ते फायबरचं एक्झाम्पल आहे. तर these polymers possesses high tensile strength and are used in textile industries. कोणत्या इंडस्ट्रीमध्ये? टेक्सटाईल इंडस्ट्री, म्हणजे वस्त्र उद्योग, कपडे तयार करणारे जे इंडस्ट्रीज असतात, तिथं या प्रकारच्या पॉलिमरचा उपयोग केला जातो. टेक्सटाईल इंडस्ट्रीज. स्ट्रॉंग रोप्स, नायलॉनची दोरी पण पहा, ती पण खूप जास्त ताणली जाते. आणि हे जर आपण म्हटलं इलॅस्टोमर्स, याला जर ताण दिला तर हे काय होतं? हे लगेच तुटतं. पण फायबरच्या बाबतीत मात्र तसं होत नाही. फायबर हे तुटत नाही. फायबर काय होत नाही? तर ते तुटत नाही. स्ट्रॉंग रोप्स आणि त्याचबरोबर टायर कॉर्ड्स म्हणजे जे टॅग असतो त्याच्यामध्ये दोरा असतो ते. एक्झाम्पल ऑफ फायबर्स आर नायलॉन 6,6. कोणता एक्झाम्पल आहे? नायलॉन 6,6 हे फायबरचे एक्झाम्पल आहे. पॉलीअमाइड, पॉलिस्टायरीन किंवा पॉलिस्टर ज्याला आपण म्हणतो, तुम्ही म्हणतो सर आम्हाला फक्त नावच माहिती होतं. इथं सध्या तुम्हाला फक्त नावच लक्षात ठेवायचं. पुढं आपल्याला मेथड ऑफ प्रिपरेशन पाहायचंय. ओके, नायलॉन 6,6 असेल, पॉलीअमाइड असेल, पॉलिस्टर असेल, हे आहेत फायबरचे एक्झाम्पल. कशाचे एक्झाम्पल येते? तर फायबरचे एक्झाम्पल आहे. ओके, हे झाले दोन प्रकार. एक आहे इलॅस्टोमर्स, दुसरा आहे फायबर्स. फायबर्स म्हणजे जे पॉलिमर्स दोरा लाईक शेप तयार होतो त्याला आपण फायबर्स असं म्हणतो. जसं तुम्हाला माहिती आहे, ग्लोबुलर प्रोटीन्स आणि फायब्रस प्रोटीन्स. फायब्रस प्रोटीन्स म्हणजे काय? द प्रोटीन्स विच हॅविंग अ शेप लाईक अ फायबर आर कॉल्ड ॲज अ फायब्रस प्रोटीन्स. तसं फायब्रस किंवा फायबर्स पॉलिमर म्हणजे काय? द पॉलिमर्स विच हॅविंग थ्रेड लाईक शेप आर कॉल्ड ॲज, किंवा वी कॅन ड्रॉ थ्रेड फ्रॉम द पॉलिमर आर कॉल्ड ॲज अ फायबर्स. फायबर्स मध्ये इंटरमॉलिक्युलर बॉन्डिंग कशी असते? जास्त असते. ड्यू टू स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग अँड ड्यू टू डायपोल इंटरॅक्शन फायबर्स आर स्ट्रॉंग दॅन इलॅस्टोमर्स. आता तिसरा पाहूया, थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. कोणते? थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. आता पहा, थर्मो हा शब्द इंडिकेट करतो हीट. थर्मो हा शब्द काय इंडिकेट करतो? हीट.
थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. आता प्लास्टिकचं एक्झाम्पल द्यायचं मला. पहा मी एक्झाम्पल देतोय. हे तुम्हाला दिसतं. ओके, हे काय दिसतं तुम्हाला? तर हे प्लास्टिक आहे. हे काय? तर प्लास्टिक आहे. हे आहे किंवा हा मार्कर. यांना जर हीट केलं, एक्झाम्पल लक्षात घ्या, इमॅजिन करा, हे जर आपण गॅसवरती ठेवलं, हे जर आपण चालू गॅसवरती ठेवलं, गरम गॅसवरती जर ठेवलं, तर काय होईल याचं? हे वितळल. काय होईल? हे वितळल. किंवा हा मार्कर पेन जर आपण चालू गॅसवरती ठेवला, म्हणजे पेटलेला जो गॅस असतो त्याच्यावर जर ठेवला, तर हा पण काय होईल? तर हा वितळल. मग थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स म्हणजे काय? तर जे पॉलिमर्स ऑन हिटिंग, द पॉलिमर्स विच ऑन हिटिंग become a soft and on cooling become hard are called as thermoplastic polymers. त्यांना काय म्हणायचं असतं? थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स असं म्हणायचं. लक्षात येतंय ना? येते ना लक्षात? नाही तर तुम्ही घरी प्रयोग करून पाहू शकता. एखादी कॅरी बॅग घ्या, काय घ्या? कॅरी बॅग घ्या. कॅरी बॅग माहिती तुम्हाला, जिच्यावरती आता बंदी आलेली आहे, तरी पण तुमच्या घरी एखादी शिल्लक कॅरी बॅग असणारच आहे, मला माहिती आहे. किंवा असं एखादं फोल्डर घ्या. हे फोल्डर आहे, ह्याला गॅसवर ठेवलं की ठेवल्यानंतर ते वितळतं. ओके, काय होतं? ते वितळतं. आणि थंड झाल्यानंतर ते कडक बनतं. ते काय होतं? कडक बनतं. पुन्हा त्या कडकला हीट करा, ते पुन्हा गरम असताना सॉफ्ट होतं. मग अशा प्रकारच्या पॉलिमरला थर्मोप्लास्टिक पॉलिमर बनायचं असतं. काय म्हणायचं असतं? थर्मोप्लास्टिक पॉलिमर. एक्झाम्पल पॉलिथिन. ही काय आहे? तर हे जे फोल्डर आहे हे एक्झाम्पल आहे पॉलिथिनचं. कशाचं एक्झाम्पल आहे? तर पॉलिथिनचं आहे. किंवा साध्या छोट्या बॅग असतात पहा, छोट्या बॅग ही पॉलिथिनचंच एक्झाम्पल आहे. चला इथं पाहू आपण. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स म्हणजे काय? द पॉलिमर्स विच हॅज प्रॉपर्टीज बिटवीन इलॅस्टोमर्स अँड फायबर्स. या दोघांच्या मध्ये प्रॉपर्टीज या थर्मोप्लास्टिकच्या असतात. ओके, तर पहा, द पॉलिमर्स विच हॅज प्रॉपर्टीज इन बिटवीन इलॅस्टोमर्स अँड फायबर्स आर कॉल्ड ॲज थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. तुम्हाला एमसीक्यू मध्ये असतं, विच ऑफ द पॉलिमर हॅज प्रॉपर्टीज इन बिटवीन इलॅस्टोमर्स अँड फायबर्स. एक्झाम्पल तुम्हाला असतं तिथं. तर ते कोणते पॉलिमर असतात? मग ते थर्मोप्लास्टिक पॉलिमर असतात. एक एक्झाम्पल याचा असेल, एक एक्झाम्पल याचा असेल, एक एक्झाम्पल याचा असेल आणि एक एक्झाम्पल याचा असेल. तर यापैकी थर्मोप्लास्टिकचे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं. अगोदर कन्सेप्ट लक्षात घ्या. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स म्हणजे काय? तर तुमच्या लक्षात आलं. ओके, द पॉलिमर्स विच हॅज प्रॉपर्टीज इन बिटवीन इलॅस्टोमर्स अँड फायबर्स आर कॉल्ड ॲज अ थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. नंतर त्याचं वैशिष्ट्य पहा. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स ऑन हिटिंग बिकम सॉफ्ट. किंवा तुम्ही डेफिनेशन असे लिहू शकता बरं का. इथं पहा, thermoplastic polymers on heating become soft and on cooling become hard. असे कोणते पॉलिमर्स आहेत जे तापवल्यानंतर सॉफ्ट होतात आणि थंड केल्यानंतर कडक होतात? तर आपण असं म्हणू शकता, इथं जर आपण मेन कापड घेतलं, त्याला जर आपण काय केलं, त्याला जर आपण हीट केलं, तर हीट केल्यानंतर ते वितळतं. म्हणजे काय होतं? ते ऑन हिटिंग बिकम सॉफ्ट and on cooling become hard. Okay, on cooling become hard. Thermoplastic polymers on heating become soft and on cooling become hard. Hence these polymers can be removed and recycled. हे खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कोणते पॉलिमर्स पुन्हा आपण वापरू शकतो? तर ते कोणते असतं? तर थर्मोप्लास्टिक. हे रिमोल्डेड म्हणजे यांना पुन्हा आकार देता येतो आणि हे पुन्हा वापरता येतात. जसं हे जे आहे पॉलिथिन, हे जे आहे याला आपण गरम करू शकतो, ते लिक्विड फॉर्म मध्ये होईल. त्या लिक्विड पासून पुन्हा आपण अशा प्रकारचं पॉलिमर तयार करू शकतो. म्हणजे ज्या पॉलिमरचा पुनर्वापर करता येतो यांना थर्मोप्लास्टिक पॉलिमर बनायचं. ओके, काय केलं जातं माहितीये का? आपल्याकडे तुम्हाला माहितीये, ज्या पाण्याच्या बॉटल्स असतात, रिकाम्या पाण्याच्या बॉटल्स असतील किंवा असे हे जे फोल्डर असतात, हे जे भंगारवाले असतात ते गोळा करून घेऊन जातात, बरोबर ना? ते गोळा करून घेऊन जातात. रस्त्यावर पडलेला असेल तर त्याला इंडस्ट्रीमध्ये ते विकतात. म्हणजे ते डायरेक्ट नाही, तर ते इंडस्ट्रीपर्यंत जातं. इंडस्ट्रीमध्ये हे जे असे पॉलिमर्स असतात त्यांना हाय टेम्परेचरला वितळवलं जातं
आणि त्यांच्यापासून पुन्हा वेगवेगळ्या गोष्टी किंवा आपण टॉईज तयार करू शकतो. काय तयार करू शकतो? टॉईज, लहान लेकराची खेळणी तयार करू शकतो. म्हणजे त्याचा रियूज करू शकतो. काय करू शकतो आपण? रियूज करू शकतो. ज्या पॉलिमरला गरम केलं असता ते सॉफ्ट होतात आणि थंड केला असता ते कडक होतात. असे पॉलिमर्स थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स असतात आणि यांचा उपयोग कशासाठी केला जातो? यांचा उपयोग लहान लेकराची खेळणी तयार करण्यासाठी किंवा मार्कर पेन तयार करण्यासाठी अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी केला जातो. ओके, मग याचा अर्थ असा नाही की समजा हे जर फोल्डर असेल त्याला गरम केलं की त्याचा उपयोग लगेच फोल्डरच तयार करावा अशासाठी का नाही. तर हे फोल्डर आहे त्याला गरम केलं त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये झालं तर त्या लिक्विडचा उपयोग मार्कर तयार करण्यासाठी म्हणा किंवा लहान लेकराची जे खेळणी असतात, तुम्हाला माहिती आहे खेळणी, ओके, ते फुगा असेल म्हणा किंवा ते चेंडू असेल म्हणा, वेगवेगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी केला जातो. ओके, तर पहा, the polymers which has properties in between elastomers and fibers are called as a thermoplastic polymers. The polymers म्हणजे कोणते? थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स ऑन हिटिंग बिकम सॉफ्ट, मऊ होतात ते. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स ऑन हिटिंग बिकम सॉफ्ट and on cooling become hard. Okay, hence these polymers are remolded and recycled. Remolded म्हणजे काय? तर काही पॉलिमरला पुन्हा त्यांना आकार देता येतो. रिमोल्डिंग याचा अर्थ त्याला आकार देता येणं आणि रिसायकल्ड याचा अर्थ ते पुन्हा वापरता येणं. ओके, पुनर्वापर यालाच आपण म्हणतो रिमोल्डिंग आणि रिसायकल. पुनर्वापर म्हणजे रिसायकल्ड आणि रिमोल्डिंग म्हणजे त्याला आकार देता येणं. ओके, चला. These are either linear or branched chain polymers. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स आयदर लिनियर, ते कदाचित लिनियरही असू शकतात आणि त्याचबरोबर ते कसे असू शकतात तर ते ब्रांच देखील असू शकतात. आता याचे एक्झाम्पल कोणते? पॉलिथिन. याचे एक्झाम्पल कोणते? पॉलिथिन. पॉलिथिनचे दोन प्रकार असतात. पॉलिथिनचे दोन प्रकार जे की सांगतो LDPE. पहिला कोणता? LDPE आणि दुसरा सांगतोय HDPE. तर तुमच्या माहितीसाठी पॉलिथिनचे दोन प्रकार आहेत. LDPE म्हणजे लो डेन्सिटी पॉलिथिन, हे ब्रांच्ड पॉलिमर आहे. हे कसे येतात? हे ब्रांच्ड पॉलिमर आहे, लो डेन्सिटी पॉलिइथिन. आणि हाय डेन्सिटी पॉलिइथिन इज अ लिनियर पॉलिमर. म्हणून थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स मे बी लिनियर ऑर ब्रांच्ड. ते काय असू शकतात? ब्रांच्ड देखील असू शकतात. एक्झाम्पल, LDPE low density polyethylene is a branched polymer while HDPE is a linear polymer. ओके, हे झालं. त्याचबरोबर PVC. कोणता? PVC जे पाणी वाहून नेण्यासाठी आपण शेतामध्ये किंवा घरी छोटे छोटे व्हाईट पाईप वापरतो. मग ते फिनोलेक्सचे असेल किंवा कोणते असेल तर ते PVC पाईप असतात. PVC म्हणजे काय? पॉलीव्हिनिल क्लोराईड. काय तर? पॉलीव्हिनिल क्लोराईड. म्हणजे तुमच्या माहितीसाठी फक्त मला सांगायचं आहे ते असं नाही. तसं PVC काय असतं नाही का? PVC म्हणलं तुम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळेस म्हटलं. मग PVC काय असतं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतोय पहा. तर हे पहा, CH2 डबल बॉन्ड CHCl याचं नाव आहे व्हिनिल क्लोराईड. याचं कॉमन नेम काय आहे तर व्हिनिल क्लोराईड. व्हेन लार्ज नंबर ऑफ व्हिनिल क्लोराईड CH2 डबल बॉन्ड CHCl, लार्ज नंबर ऑफ व्हिनिल क्लोराईड ऑन पॉलिमरायझेशन पाहायचं. ऑन पॉलिमरायझेशन इट गिव्स काय देतं ते तर ते देतं पहा CH2 डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये CH2 नंतर CH इथं Cl आणि लाईन पुढं इथं N. व्हेन लार्ज नंबर ऑफ व्हिनिल क्लोराईड ऑन पॉलिमरायझेशन गिव्स काय देतं ते तर फक्त एक शब्द लावायचा. जर व्हिनिल क्लोराईडचे लार्ज मॉलिक्युल असतील तर तयार होणारं पॉलिमर हे कोणतं असेल तर तयार होणारं पॉलिमर हे पॉलीव्हिनिल क्लोराईड असणार आहे. कोणतं असणार आहे? पॉलीव्हिनिल क्लोराईड. ज्याचा शॉर्ट फॉर्म पॉलीचं P, व्हिनिलचं V आणि क्लोराईडचं C. इथं तयार झालं PVC. काय तयार झालं तर PVC हे तयार झालं. तर हे PVC म्हणजे हे कुठे ते PVC आणि पॉलिस्टायरीन ते आपल्याला पुढे पाहायचे. हे सगळे एक्झाम्पल पुढे पाहिजे. फक्त तुम्हाला क्लासिफिकेशन नुसार एक्झाम्पल सध्या तर तेवढं माहित असणं आवश्यक आहे. बाकीचं नसणं माहित तरी हरकत नाही, पण एखादा टाईप आणि त्याचं एक्झाम्पल मात्र तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. ओके, तर हे पॉलिथिन, PVC, पॉलिस्टायरीन आर द एक्झाम्पल ऑफ थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. नंतर पाहायचं आपल्याला थर्मोसेटिंग पॉलिमर्स. कोणता? थर्मोसेटिंग पॉलिमर्स. आता थर्मोसेटिंग पॉलिमर्स काय असतात त्याचं मी तुम्हाला अगोदर एक्झाम्पल देतो. थर्मोसेटिंग पॉलिमर्स काय असतात त्याचं मी तुम्हाला अगोदर एक्झाम्पल देतो. तर पहा,
थर्मोसेटिंग पॉलिमरचं एक्झाम्पल बॅकेलाइट आहे. मग बॅकेलाइट म्हणजे काय? तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये मी कुकर दाखवलो, आता त्याचं मी हे कॅप दाखवतोय. काय दाखवलं? हे कॅप. ओके, तर हे जे असतं हँडल बार. ओके, तर हे जे आहे हे पॉलिमर, हे बॅकेलाइट नावाचं पॉलिमर आहे. तुम्हाला माहिती आहे कुकर आपण गॅसवरती ठेवतो, त्याला हीट करतो. हीट केल्यानंतर याला पण हीट मिळते ना. ओके, ह्या कुकर थ्रू जेवढं कुकर गरम होतं आपल्याला माहिती आहे, हे जे काय ॲलॉय असेल याच्या थ्रू हीट पोहोचणार आहे. याला मग हे पण वितळायला पाहिजे, पण हे वितळत नाही. त्याचं कारण हे विशेष टाईपचं पॉलिमर आहे. दिस इज अ बॅकेलाइट पॉलिमर. हे कोणतं आहे? बॅकेलाइट पॉलिमर. दिसतंय तुम्हाला? हे जो ब्लॅक पार्ट आहे, दिस इज अ बॅकेलाइट पॉलिमर. मग बॅकेलाइट हे कोणतं पॉलिमर आहे? ते इलास्टोमर आहे का? नाही. बर, ते फायबर आहे का? नाही. ते थर्मोप्लास्टिक आहे का? नाही. मग ते कोणतं आहे? तर विशेष प्रकारचं पॉलिमर ते आहे थर्मोसेटिंग पॉलिमर. कोणतं पॉलिमर ते? थर्मोसेटिंग पॉलिमर. मग थर्मोसेटिंग पॉलिमर काय असतात? तर त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं बॅकेलाइट. कुकरचं हँडल बार हे बॅकेलाइट नावाच्या पॉलिमर पासून तयार झालेलं आहे. तर ते सांगतोय थर्मोसेटिंग पॉलिमर्स. थर्मोसेटिंग पॉलिमर्स थोडक्यात सांगतो. थर्मोसेटिंग पॉलिमर्स आर रिजिड. ते कसे असतात? तर ते रिजिड असतात. थर्मोसेटिंग पॉलिमर्स आर रिजिड पॉलिमर्स. ते रफ अँड टफ असतात. त्यांना हीट केलं तरी काय होत नाही, ते नॉर्मल हिटिंगला तर काहीच उत्तर देत नाहीत. ते गरम झाले म्हणजे नॉर्मल हिटिंगला ते सॉफ्ट होत नाहीत. आणि जर आपण खूपच टेम्परेचर वाढवलं तर ते वितळतील. मग मात्र त्यांचा शेप पुन्हा आपल्याला देता येत नाही. एक्झाम्पल मला सांगायचं आहे. समजा मी म्हटलं तुम्हाला, पहा किंवा हे जे आहे त्याला आपण गॅसवरती जर झालं, असं चालू गॅसवरती जर झालं, लवकर ते वितळत नाही. ओके, लवकर ते वितळत नाही. आणि जर तुम्ही खूपच गॅस वाढवला आणि नाही म्हणलं त्याला वितळायचंच, ते जर वितळलं तर त्याचा शेप बिघडतो. आणि पुन्हा तुम्ही जर त्याला अशाच प्रकारचा शेप द्यायचा प्रयत्न केला तर ते तुमच्याच्यानं शक्य होणार नाही. याचा अर्थ, याचं कारण हे जे पॉलिमर असतं, इट कॅन नॉट बी रिमॉल्डेड और इट कॅन नॉट बी रियुज्ड. इट कॅन नॉट बी रिमॉल्डेड अँड इट कॅन नॉट बी reused because it is a special type of polymer which is hard, which is rough, which is tough. Okay. Thermosetting polymers. Thermosetting polymers are rigid polymers. Thermosetting polymers are rigid polymers. आता पहा, इलास्टोमर्स जर आपल्याला फेकून मारलं तर ते लागत नाही. प्लास्टिक तेवढं नाही. म्हणजे ते कसे असतात? ते इझी असतात, ते जास्त काही टफ नसतात. इलास्टोमर्स त्याचबरोबर फायबर्स किंवा थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स हे एवढे टफ नसतात, ते नॉर्मल असतात. थर्मोसेटिंग पॉलिमर्स आर रिजिड पॉलिमर्स. हे कसे असतात? रफ अँड टफ. यांचा उपयोग गाडीचे जे बंपर्स वगैरे असतात नाही का, बॅक साईडनं किंवा अप साईडनं, समोर साईडनं जे बंपर्स असतात तर ते बॅकलाइट नावाच्या पॉलिमर पासून असतात. किंवा कुकरचे हँडल बार हे जर आपण पाहिलं तर हे कसं असतं? तर हे रफ अँड टफ असतं. कसं असतं? रफ अँड टफ असतं. ओके, रफ अँड टफ असतं. तर पहा, थर्मोसेटिंग पॉलिमर्स आर रिजिड पॉलिमर्स, रफ अँड टफ असतात. ड्युरिंग द फॉर्मेशन they have property being shaped on heating. म्हणजे ज्यावेळेस ते तयार केले जातात, पहा, ज्यावेळेस थर्मोसेटिंग पॉलिमर तयार केले जातात त्याच वेळेस त्या पॉलिमर्सला विशिष्ट असा शेप दिला जातो. पहा, ड्युरिंग द फॉर्मेशन दे हॅव प्रॉपर्टी बीइंग शेप्ड ऑन हिटिंग बट दे गेट हार्डन्ड व्हाईल हॉट. आणि त्यांना गरम केलं असं काय होतं? ते हार्डन्ड होतात. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स आपण त्यांना तयार करतानाच विशिष्ट असा शेप देऊ शकतो केमिकल कंपाऊंड पासून. ज्यावेळेस थर्मोसेटिंग पॉलिमर करतो त्याच वेळेस पाहिजे तो त्याला आपण शेप देऊ शकतो. पण मात्र एकदा त्याला शेप दिल्यानंतर त्यांचं मात्र कन्व्हर्जन कशात करता येत नाही. म्हणून पहा, वन्स हार्डन्ड, त्यांना एकदा शेप दिला, ते एकदा हार्ड तयार झाले, ते कडक तयार झाले, तर मात्र त्यांना शेप देता येत नाही वेगळा. वन्स हार्डन्ड दिस बिकम्स इनफ्युजिबल. त्यांचं काय होत नाही? इनफ्युजिबल. म्हणजे त्यांना कितीही टेम्परेचर दिलं तर ते काय होत नाही? तर सहजासहजी वितळत नाहीत. आणि तुम्ही म्हणता सर आपण खूपच जास्त एखाद्या भट्टीमध्ये टाकलं
जिथं जास्त टेम्परेचर आहे, मग तर तिथं भट्टीमध्ये जर टाकलं तर हा जो शेप आहे तो वितळल. ओके, त्याचा एकदम खडबड असा शेप तयार होईल, रॅन्डम असा शेप होईल. नंतर मात्र तुम्ही कितीही प्रयत्न केला तर अशा प्रकारचा शेप म्हणजे जी सध्याची चौकट आहे अशा प्रकारचा शेप त्याला आपण देऊच शकत नाही. ओके, म्हणून थर्मोसेटिंग पॉलिमर्स आर रिजिड पॉलिमर्स. हा पॉइंट क्लिअर झाला तुमचा. नंतर ड्युरिंग द फॉर्मेशन दे हॅव प्रॉपर्टी बीइंग शेप्ड ऑन हीटिंग बट दे गेट हार्डन्ड व्हाईल हॉट. वन्स हार्डन्ड दिस बिकम इनफ्युजिबल. एकदा ते हार्ड झाले म्हणजे एकदा प्रोसेस झाल्यानंतर त्यांना आपण कूल केलं तर ते हार्ड होतात, ते रफ अँड टफ होतात. आणि नंतर त्यांना जर आपण हीट केलं दे डू नॉट बिकम इनफ्युजिबल. ते काय होत नाहीत तर ते फ्यूज होत नाहीत, ते वितळत नाहीत. वन्स हार्डन्ड दिस बिकम इनफ्युजिबल. कॅन नॉट बी सॉफ्टन्ड. त्यांना आपण पुन्हा सॉफ्ट करू शकत नाही. बाय हिटिंग अँड देअरफॉर कॅन नॉट बी रिमूव्ड. ओके, म्हणून आपण असं म्हणू शकतो these do not become. these म्हणजे कोण? thermosetting polymers do not become soft. thermosetting polymers do not become soft. कोणतं महत्त्वाचं शब्द इथं? do not. thermosetting polymers do not become soft on heating under pressure, hence cannot be removed and recycled. थर्मोसेटिंग पॉलिमर्स आपण हीट जरी केले तरी ते सॉफ्ट होत नाहीत, आणि जर ते सॉफ्ट होत नसतील तर त्यांना आपल्याला आकार देता येत नाही. ओके, these are क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स अँड कॅन नॉट बी रियुज्ड. हे कसे असतात? थर्मोसेटिंग पॉलिमर्स आर क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स अँड कॅन नॉट बी रियुज्ड. एक्झाम्पल बॅकेलाइट हे त्याचं एक्झाम्पल आहे. मेलॅमाइन हे त्याचं एक्झाम्पल आहे. बॅकेलाइट म्हणजे काय तुम्हाला मी आता दाखवलं. कुकरचं हँडल बार हे बॅकेलाइटचं एक्झाम्पल आहे. मेलॅमाइन काय असतं? हॉटेलमध्ये ज्या डिश असतात, हॉटेलमध्ये जेवणासाठी ज्या कापरी डिश आहेत, ओके, त्या प्लास्टिक सारख्या पॉलिमरच्याच आहेत. त्या मेलॅमाइन नावाच्या पॉलिमर पासून ते तयार केलं जातं. क्रॉकरीज म्हणजे हॉटेलमधले जे ग्लासेस असतात, काचेचे नाही बरं का, तर हॉटेलमधले जे डिश असतात त्या डिश मोठ्या ज्या असतात, आपल्या स्टीलच्या परातीसारख्या ज्या असतात त्या डिश, ओके, अशा स्टीलच्या नाही मग मी तशा दिसतात ज्या प्लास्टिक किंवा फायबर आपण त्याला म्हणतो, तर त्या मेलॅमाइन पासून तयार केलेल्या असतात. ओके, तर ते बाउल असेल किंवा डिशेस असतील, सो इट इज मेड ऑफ मेलॅमाइन पॉलिमर अँड इट इज ऑल्सो रफ अँड टफ विच कॅन नॉट बी सॉफ्ट ऑन हिटिंग. आणि बॅकेलाइट काय असतं? बॅकेलाइटचं आपण स्ट्रक्चर काढलं होतं. बॅकेलाइटचं आपण असं स्ट्रक्चर काढलं होतं, आठवते का? पहा, आपण क्रॉस लिंक्ड पॉलिमर मध्ये पाहिलं होतं. थर्मोसेटिंग पॉलिमर्स आर क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स. आणि तुम्हाला आठवत असेल, नक्कीच आठवायला पाहिजे, आपण असं स्ट्रक्चर काढलं होतं. पहा, आपण असं स्ट्रक्चर काढलं होतं. मी थोडक्यात स्ट्रक्चर काढतो ना, लक्षात ठेवा. हे OH, इथं CH2 झिगझॅग झिगझॅग, इथं CH2 झिगझॅग झिगझॅग. ओके, असं मी काढतोय. हे आपण याच्या अगोदरही काढलं होतं, ह्याच्या अगोदरही काढलं होतं, हे असं. ठीक आहे, नंतर हे असं. ओके, इकडे झिगझॅग झिगझॅग, इकडे झिगझॅग झिगझॅग. तर हे काय आहे? सो धिस इज अ स्ट्रक्चर ऑफ बॅकेलाइट. क्रॉस लिंक्ड पॉलिमर हे बॅकेलाइट आहे, याला आपण म्हणतो थर्मोसेटिंग पॉलिमर्स. तर लक्षात राखा का, दीज आर द 4 टाइप्स. हे कशानुसार असतात? हे एकदा कशानुसार असतात? These are the types of polymers depending upon intermolecular forces present in them. आणि intermolecular forces जर असतील तर त्यानुसार काय होतं? डिपेंडिंग अपॉन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, टेन्साइल स्ट्रेंथ, त्याचबरोबर डेन्सिटी, त्याचबरोबर टफनेस हा पॉलिमरचा वेगवेगळा असतो. आणि म्हणून डिपेंडिंग अपॉन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस polymers are classified into 4 types. Type number 1 elastomers, दूसरा फाइबर्स, तीसरा थर्मोप्लास्टिक पॉलिमर आणि चौथा थर्मोसेटिंग पॉलिमर्स. तर पहिला कोणता? इलास्टोमर्स. द पॉलिमर्स विच ऑन म्हणजे आपण म्हणू शकतो द पॉलिमर विच ऑन स्ट्रेचेस इट स्ट्रेस्ड अँड व्हेन वी रिलीव्ह द स्ट्रेन इट रिगेन इट्स ओरिजिनल पोझिशन. म्हणजे जे पॉलिमर्स ताणले असतात, ताणतात आणि ताण सोडला की पुन्हा ते त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतात, त्यांना आपण म्हणतो इलास्टोमर्स.
इलास्टोमरचं एक्झाम्पल कोणतं? निओप्रीन हे त्याचं एक्झाम्पल आहे, जे क्लोरोप्रीन या मोनोमर पासून तयार होतं, हे तुम्हाला माहिती आहे. निओप्रीन हे इलास्टोमर जे की क्लोरोप्रीन म्हणजेच 2 क्लोरो ब्युटा 1,3 डाईन या मोनोमर पासून तयार होतं. फायबर्स म्हणजे काय? तर ज्या पॉलिमरला आपण ताणलं असतं ते ताणतं आणि ते तसंच राहतं. नायलॉनची दोरी तुम्ही ताणून पहा, एक तर ताणत नाही आणि जर ताणली तर ती पुन्हा जवळ येत नाही. नायलॉनची दोरी असेल, खताचा दोरा असेल किंवा वेगवेगळे जे दोरे असतात, टायर मध्ये जे दोरे असतात, तर ते दोरे सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत? तर फायबरचे आहेत. म्हणून फायबर्स काय आहेत? तर फायबर्स, द पॉलिमर्स विच कॅन फॉर्म थ्रेड आर कॉल्ड एज अ फायबर्स हॅव्हिंग हाय इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असते, त्याचबरोबर डायपोल डायपोल इंटरॅक्शन स्ट्रॉंग असतात, म्हणून इलास्टोमर्स पेक्षा हे टफ असतात. कसे असतात? तर हे टफ असतात. एक्झाम्पल कोणते? तर नायलॉन 66 म्हणजे नायलॉनची दोरी, पॉलिअमाइड, पॉलिस्टर हे लक्षात ठेवा. सुती कपड्यापेक्षा पॉलिस्टर कपडे हे स्ट्रॉंग असतात, ते लवकर फाटत नाही. ओके, ठीक आहे. किंवा रेनकोट तुम्हाला माहिती आहे, रेनकोट इज अ पॉलिस्टर. साधे कपडे आणि रेनकोट मध्ये फरक आहे. ओके, चला. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स, द पॉलिमर्स विच ऑन हिटिंग बिकम सॉफ्ट अँड ऑन कूलिंग बिकम hard are called as a thermoplastic polymers. Thermoplastic polymers having a properties in between elastomers and fibers. Okay, example of thermoplastic polymers are कोणते आहेत? PVC, कोणतं? PVC, पॉलिव्हिनिल क्लोराइड, पॉलिस्टायरीन, पॉलिथिन, त्यात LDP आणि HDP. Thermoplastic polymer may be linear or branched. HDPE is a linear polymer and LDP is a branched polymer while HDP is a linear polymer. linear polymer ची डेन्सिटी जास्त असते आणि branched polymer ची डेन्सिटी कमी असते. याच्या अगोदर आपण पाहिलं होतं. ओके, आणि त्यानंतर थर्मोसेटिंग पॉलिमर्स, द पॉलिमर्स विच ऑन हिटिंग डू नॉट बिकम सॉफ्ट. हे एवढं लक्षात ठेवायचं. द पॉलिमर्स विच ऑन हिटिंग डू नॉट बिकम द पॉलिमर्स विच ऑन हिटिंग डू नॉट बिकम सॉफ्ट अँड ऑन कूलिंग म्हणजे आपण म्हणू शकतो द पॉलिमर्स विच ऑन हिटिंग डू नॉट बिकम सॉफ्ट आर कॉल्ड एज थर्मोसेटिंग पॉलिमर्स. थर्मोसेटिंग पॉलिमर्सचे एक्झाम्पल कोणते? बॅकेलाइट, मेलामाइन हे. ओके, हे गोष्टी लक्षात ठेवा. आणि थर्मोसेटिंग पॉलिमर मध्ये क्रॉस लिंकिंग असते, अशा प्रकारची लिंकिंग असते. किंवा मी सरळ असं करू शकतो, ही पॉलिमर ही मार्कर. ओके, हे पहा, ही पॉलिमरची चेन, ही पॉलिमर चेन यांच्यात काय असतं? तर अशा प्रकारची क्रॉस लिंकिंग असते. काय असते? तर इथं अशा प्रकारची क्रॉस लिंकिंग असते. आणि ही जी क्रॉस लिंकिंग असते, क्रॉस लिंकिंग मुळे या प्रकारचं जे पॉलिमर असतं हे कसं असतं? तर हे पॉलिमर स्ट्रॉंग असतं. कसं असतं ते? तर स्ट्रॉंग असतं. ओके, तर हे झाले 4 प्रकार डिपेंडिंग अपॉन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. तर एक कृपया हे एकदा पहा. नाउ नेक्स्ट क्लासिफिकेशन, पुढचा प्रकार पाहूया. 5 नंबरचा प्रकार तो आहे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ डिफरंट मोनोमर्स. आता मोनोमर्स म्हणजे काय? तर जे पॉलिमर तयार होतं त्याच्यासाठी लागणारं छोटं युनिट त्याला आपण म्हणतो मोनोमर्स. ओके, पुढचं क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ डिफरंट मोनोमर्स. तुम्ही असं म्हणाल, डिपेंडिंग अपॉन मोनोमर्स प्रेझेंट इन अ पॉलिमर, पॉलिमर्स आर ऑफ 2 टाइप्स. पहिला प्रकार होमोपॉलिमर्स आणि दुसरा प्रकार हेटेरोपॉलिमर्स. ओके, तर पहिला प्रकार पहा कोणता? तर होमोपॉलिमर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगायचा एक पर्याय मला सांग. होमो याचा अर्थ सेम. लक्षात घ्या, होमो या शब्दाचा अर्थ आहे सेम. होमो म्हणजे सेम आणि पॉलिमर तुम्हाला माहिती. तर मला सांगायचं, जे पॉलिमर एकाच प्रकारच्या रिपीटिंग युनिटने तयार होतं त्यांना होमोपॉलिमर्स म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? होमोपॉलिमर्स. डेफिनेशन पहा, द पॉलिमर्स विच हॅव ओनली वन टाइप ऑफ रिपीटिंग युनिट आर कॉल्ड एज अ होमोपॉलिमर्स. एक्झाम्पल पहा, हे कितीतरी वेळेस आपण पाहिलेलं आतापर्यंत. व्हेन लार्ज नंबर ऑफ इथिन युनिट्स, आपण जर म्हटलं काय केलं पहा, आपण
आपण जर घेतलं हे कंटेनर, यामध्ये जर आपण घेतले large number of ethene molecules when ethene is heated at high temperature and high pressure, एका इथिन पासून असं एक रिपीटिंग युनिट तयार होतं. काय तयार होतं? रिपीटिंग युनिट तयार होतं. आणि एका इथिन पासून हे रिपीटिंग युनिट आणि अशा अनेक रिपीटिंग युनिट पासून पॉलिथिन तयार होतं. म्हणजे पॉलिथिन नावाचं पॉलिमर तयार करण्यासाठी इथिन नावाचे एकाच प्रकारचे मोनोमर्स लागतात. एक मोनोमर का नाही, एका प्रकारचे मोनोमर म्हणजे CH2 असे खूप सारे, पण सगळेचे सगळे कसे तर एकाच प्रकारचे. CH2 डबल बॉन्ड CH2 यांच्यापासून CH2 सिंगल बॉन्ड CH2 हे रिपीटिंग युनिट तयार होतील आणि सातत्यानं CH2 सिंगल बॉन्ड CH2 असे पुढे पुढे जोडलेले असतात. त्या प्रकारच्या पॉलिमरला होमोपॉलिमर्स म्हणायचं असतं. समजलं का? द पॉलिमर्स विच आर मेड अप ऑफ वन टाइप ऑफ रिपीटिंग युनिट आर कॉल्ड एज होमोपॉलिमर्स. ओके, इथिन पासून पॉलिथिन तयार होतं आणि पॉलिथिन तयार होण्यासाठी कोणते मोनोमर्स असतात? तर पॉलिथिन तयार होण्यासाठी फक्त आणि फक्त इथिनचे मोनोमर्स असतात, म्हणून हे झालं होमोपॉलिमर. मग काय झालं हे? होमोपॉलिमर. द पॉलिमर्स विच हॅव ओनली वन टाइप ऑफ रिपीटिंग युनिट, कोणतं? ओनली वन टाइप ऑफ रिपीटिंग युनिट आर कॉल्ड एज homopolymers. Are called as homopolymers. Homo means same. The polymers which are made up of only one type of repeating unit, that is monomers, are called as homopolymers. Usually they are formed by a single monomer. हे कशाने तयार होतं सर? सिंगल मोनोमर. नाही तर म्हणतात सर एका इथिन पासून पॉलिथिन कसं तयार होईल? अरे बाबा नो, आपण जर घेतले 1000 एवढे युनिट इथिनचे, तर 1000 युनिट पासून तयार होणारं पॉलिमर जे असणार आहे ते पॉलिथिन असेल. पण याच्यासाठी फक्त आणि फक्त इथिनच मोनोमर लागतात, याला आपण म्हणतो होमोपॉलिमर्स. नंतर इन सम केसेस द रिपीटिंग युनिट इज फॉर्म्ड बाय कंडेन्सेशन ऑफ टू डिस्टिंक्ट मोनोमर्स. मला एक एक्झाम्पल सांगायचे. नायलॉन 6,6 हे तयार होत असताना हेक्सामिथिलीन डायमाइन आणि ऍडिपिक ऍसिड असे दोन वेगळे केमिकल सबस्टन्सेस एकत्र येतात. त्यांच्यापासून एक सॉल्ट तयार होतं, तिथे रिपीटिंग युनिट असतं आणि त्या रिपीटिंग युनिटचं पॉलिमरायझेशन होऊन नायलॉन 6,6 हे पॉलिमर तयार होतं. लक्षात ठेवा, नायलॉन 6,6 इज अ होमोपॉलिमर विच इज मेड अप ऑफ टू डिफरंट केमिकल सबस्टन्सेस. वन इज ऍडिपिक ऍसिड, अनदर इज हेक्सामेथिलीन डायमाइन, जे पुढे आपल्याला प्रिपरेशन मध्ये पाहायचं आहे. Okay, in some cases the repeating unit is formed by condensation of two distinct monomers. मी तुम्हाला ते सांगतो. नायलॉन 6,6 हे ऍडिपिक ऍसिड आणि हेक्सामेथिलीन डायमाइन यांच्यापासून मिळतं. यांचं कॉम्बिनेशन होऊन आपल्याला सॉल्ट तयार होतं आणि त्या सॉल्टचं पॉलिमरायझेशन होऊन नायलॉन 6,6 तयार होतं. त्याचे एक्झाम्पल कोणते येतं? तर होमोपॉलिमरचे एक्झाम्पल पॉलिथिन. कोणतं? पॉलिथिन. त्याचबरोबर पॉलिप्रोपिन म्हणजे पॉलिप्रोपिलीन आणि नायलॉन 6,6 झालं. द पॉलिमर्स विच आर मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ रिपीटिंग युनिट आर कॉल्ड एज होमोपॉलिमर्स. आणि रिपीटिंग युनिट कोणते असतात? तर हे मोनोमर्स. यांना रिपीटिंग युनिट, पण हे कशापासून तयार झालं? याच्यापासून तयार झालं. म्हणून इथिन पासून पॉलिथिन तयार करण्यासाठी इथिन हे मोनोमर्स लागत असतात. डेफिनेशन लक्षात आली? द पॉलिमर्स विच हॅव ओनली वन टाइप ऑफ रिपीटिंग युनिट और ओनली वन टाइप ऑफ मोनोमर्स आर कॉल्ड एज होमोपॉलिमर्स. एक्झाम्पल पॉलिथिन आहे, पॉलिप्रोपिन आहे, नायलॉन 6. नंतर दुसरा कोपॉलिमर्स. कोचा अर्थ काय? कोऑपरेशन. कोचा अर्थ काय? कोऑपरेशन. इथं कोऑपरेशन म्हणजे एकापेक्षा जास्त मोनोमर एकत्र येतात. कोपॉलिमर्स यांनाच हेटेरोपॉलिमर म्हटले. मग हेटेरोचा अर्थ काय? जर होमोचा अर्थ सेम तर हेटेरोचा अर्थ काय? हेटेरोचा अर्थ डिफरंट. हेटेरोचा अर्थ काय? तर डिफरंट. लक्षात ठेवा. द पॉलिमर विच इज मेड अप ऑफ डिफरंट टाइप ऑफ मोनोमर्स आर कॉल्ड एज हेटेरोपॉलिमर्स किंवा त्यांनाच कोपॉलिमर्स असं म्हटलं जातं. पहा, कोपॉलिमर्स यांनाच हेटेरोपॉलिमर म्हटलं जातं. आणि हेटेरोचा अर्थ डिफरंट आणि पॉलिमरचा अर्थ पॉलिमर. द पॉलिमर विच इज मेड अप ऑफ डिफरंट टाइप ऑफ मोनोमर आर कॉल्ड एज हेटेरोपॉलिमर्स. पहा डेफिनेशन. मी अगोदर एक्झाम्पल देतो. अगोदर काय देतो? पहा एक्झाम्पल. पहा, तर मी असं म्हणतो, इथं एक कंटेनर घेतला आपण, मुद्दाम इकडे काढतो कारण मला इथे रिएक्शन लिहायची आहे.
आपण एक कंटेनर घेतलं आणि या कंटेनर मध्ये आपल्याला काय घ्यायचं, आपल्याला घ्यायचं स्टायरीन. काय घ्यायचं आपल्याला, स्टायरीन. आणि दुसरं घ्यायचं तर ब्युटॅडाईन. काय घ्यायचं तर ब्युटॅडाईन. एन नंबर ऑफ स्टायरीन आणि एन नंबर ऑफ ब्युटॅडाईन घ्यायचं. तुम्ही म्हणता ना स्टायरीन ब्युटॅडाईन काय आहे, तर मी सांगतो ते काय आहे. तर पहा स्टायरीनचं स्ट्रक्चर ते असं C6H5 CH डबल बॉन्ड CH2 हे आहे स्टायरीन. हे काय तर स्टायरीन. एन नंबर ऑफ स्टायरीन घ्यायचे आणि नंतर CH2 सिंगल बॉन्ड CH दिसते का, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. विद्यार्थी मित्रांनो हे पण एन नंबर घ्यायचं. याचं नाव काय, 1 2 3 आणि 4. याचं नाव आहे ब्युट्या 1,3 डाईन. ब्युट्या 1,3 डाईन. पहा इथं मला जागा कमी पडणार आहे. या कंटेनर मध्ये आपण स्टायरीन म्हणजे हे आणि ब्युटॅडाईन म्हणजे हे मोनोमर्स घ्यायचे आहेत आणि याच्यापासून तयार होतं पॉलिमर. ते पहा ही रिएक्शन होण्यासाठी कॅटलिस्ट लागतो, ते पुढे पाहायचं आपल्याला. K2S2O8 पोटॅशियम परसल्फेट लागतं. When large number of styrene and butadiene is heated in presence of potassium persulfate, it gives काय देतं पहा. तर मी म्हणेल मी हा बॉन्ड या कार्बनला जोडला जाईल, हा बॉन्ड या कार्बनला इथं आणि हा बॉन्ड पुढं, म्हणजे याच्यापासून लिंकिंग तयार होईल. आणि ती लिंकिंग कशी असेल तर पहा मी इथं स्ट्रक्चर काढतो. ओके इथं CH इथं CH, ह्याला मागचा बॉन्ड जोडला जाईल. इकडे काढतो मी डॅश कारण त्याला मागच्या युनिटचा जोडला जाईल. C6H5 CH हा बॉन्ड पुढे काय इथं सिंगल बॉन्ड CH2 आणि हा कार्बन या कार्बनला जोडला जाईल. हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल, हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल. इथं काय मिळेल पहा CH लिहिलं, CH2 लिहिलं, त्याच्या समोर लिहितोय मी CH2. तो कोणता, हा CH2. हा पुढे बॉन्ड CH, त्याच्या पुढे डबल बॉन्ड CH, त्याच्या पुढे सिंगल बॉन्ड CH2 आणि त्याच्या पुढे असं. तर विद्यार्थी मित्रांनो हे जे आहे याला म्हणतो आपण ब्युनायस. याला काय म्हणतो आपण, ब्युनायस किंवा शॉर्टकट SBR असं देखील म्हटलं जातं. दिस इज अ पॉलिमर. याच्या पुढे काय लिहायचं आपल्याला, एन लिहायचा, सॉरी. When large number of styrene and butadiene is heated with K2S2O8, it gives this type of polymer. Which is called as Bunaeus or SBR. हे जे पॉलिमर आहे हे किती मोनोमर पासून तयार झालं, हे दोन वेगळ्या मोनोमर पासून तयार झालं. एक आहे स्टायरीन, दुसरा आहे ब्युटॅडाईन. म्हणून याला आपण हेटेरोपॉलिमर किंवा कोपॉलिमर म्हणतो. या दोघांच्या सहकार्यानं हा पॉलिमर तयार झाला. याला कोपॉलिमर किंवा दोन वेगळे मोनोमर आहेत म्हणून याला हेटेरोपॉलिमर म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं, हेटेरोपॉलिमर. लक्षात आलं का, हो नक्कीच लक्षात आलं असेल. हे पॉलिथिन फक्त इथिन पासून तयार झालं, पण हे ब्युनायस मात्र या दोन वेगळ्या मोनोमर पासून तयार झालं म्हणून याला हेटेरोपॉलिमर म्हणजेच कोपॉलिमर म्हणायचं असतं. ओके पहा कोपॉलिमर्स किंवा हेटेरोपॉलिमरची डेफिनेशन. द पॉलिमर्स मेड फ्रॉम 2 or more types of repeating unit of monomers are called as copolymers. किंवा सोपं, the polymers which are made up of 2 or more different monomer are called as copolymers. Copolymers are also called as heteropolymers. Copolymers ला काय म्हणायचं, हेटेरोपॉलिमर्स. त्याचं कारण दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेगळ्या मोनोमर पासून ते तयार होत असतं. Copolymers are called as heteropolymers. लक्षात आलं तुमच्या, ओके. They are formed by polymerization of 2 or more different type of monomers in presence of each other. एवढं काय लक्षात ठेवायची गरज नाही, ते सोपं आहे. जे पॉलिमर्स दोन किंवा दोन पेक्षा जास्त पण वेगळ्या मोनोमर पासून तयार होतात त्यांना हेटेरोपॉलिमर्स किंवा कोपॉलिमर्स म्हणायचं असतं. हे ब्युनायस आहे, त्याला काय म्हणतो आपण, ब्युनायस. किंवा याचंच दुसरं नाव आहे स्टायरीन ब्युटॅडाईन रबर, त्याला शॉर्टकट मिळालेला SBR. स्टायरीन आहे मोनोमर, त्याचबरोबर ब्युटॅडाईन आहे आणि हे रबर आहे म्हणून स्टायरीन ब्युटॅडाईन रबर किंवा त्याला शॉर्टकट SBR. आणि याला दुसरं एक नाव आहे इंडस्ट्रियल नेम, ते आहे ब्युनायस. काय तर ब्युनायस. मग याचे एक्झाम्पल कोणते, ब्युनायस इज अ पॉलिमर मेड अप ऑफ स्टायरीन
अँड ब्युटेडाइन. इट इज अ कोपॉलिमर. तुम्हाला एमसीक्यू मध्ये असतं नीट जेई मध्ये, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कोपॉलिमर. तो कोपॉलिमर म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त मोनोमरनं तयार झालेलं पॉलिमर. ओके, जे की हे आहे. नंतर ब्युनायन. कोणतं? ब्युनायन. आता सांगतो. तर ब्युनायन काय आहे? अक्रिलोनाइट्राइल आणि ब्युटॅडाइन. काय सांगतो? अक्रिलोनाइट्राइल आणि ब्युटॅडाइन यांच्या कॉम्बिनेशन ब्युनायन हे तयार होतं. तुम्ही म्हणता सर अक्रिलोनाइट्राइल काय? तर अक्रिलोनाइट्राइल म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH Cl विनिल सायनाइड, याला अक्रिलोनाइट्राइल म्हटलं जातं. तर ब्युनायन इज अ पॉलिमर ऑफ अक्रिलोनाइट्राइल म्हणजे विनिल सायनाइड अँड अशाच प्रकारचा ब्युटॅडाइन. सध्या लक्षात ठेवा. ब्युनायस is a polymer of styrene and butadiene, while bunayan is a polymer of कोणतं? ब्युटॅडाइन म्हणजे असा आणि अक्रिलोनाइट्राइल म्हणजे असा. ABS प्लास्टिक इज ऑल्सो हेटेरोपॉलिमर. A म्हणजे अक्रिलोनाइट्राइल, B म्हणजे ब्युटॅडाइन आणि S म्हणजे स्टायरीन. तर पहा, हे ABS प्लास्टिक, अक्रिलोनाइट्राइल, ब्युटॅडाइन, स्टायरीन प्लास्टिक हे कशापासून तयार होतं? हे पॉलिमर तयार होण्यासाठी लागतं अक्रिलोनाइट्राइल म्हणजे CH2 CHCl बरोबर, ब्युटॅडाइन म्हणजे हे पण लागतं आणि बरोबर स्टायरीन हे पण लागतं. ABS प्लास्टिक इज अ हेटेरोपॉलिमर विच इज मेड अप ऑफ अक्रिलोनाइट्राइल, ब्युटॅडाइन अँड स्टायरीन मोनोमर्स. हे झालं. Depending upon the monomers present in polymer, polymers are classified into two types. एक आहे होमोपॉलिमर्स, दुसरा आहे हेटेरोपॉलिमर्स. जे पॉलिमर्स फक्त एकाच प्रकारच्या मोनोमरनं तयार होतात त्यांना होमोपॉलिमर्स म्हणायचं असतं. पॉलिथिन, पॉलिप्रोपिन, नायलॉन 6 हे त्याचे एक्झाम्पल आहेत. आणि हेटेरोपॉलिमर म्हणजेच कोपॉलिमर. मग कोपॉलिमर्स म्हणजे काय? तुमच्या लक्षात आलं. जे पॉलिमर, द पॉलिमर्स विच आर मेड अप ऑफ 2 or more different monomer are called as a copolymers. Copolymers are called as a heteropolymers. Example of them are ब्युनायस म्हणजे हे जे की स्टायरीन आणि ब्युटॅडाइन अशा दोन वेगळ्या मोनोमर पासून तयार होतं. ब्युनायन हे ब्युटॅडाइन हे आणि अक्रिलोनाइट्राइल यांच्यापासून तयार होतं. याला काय म्हणतो आपण? अक्रिलोनाइट्राइल. याला काय म्हणतो आपण? विनिल सायनाइड. यालाच अक्रिलोनाइट्राइल म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? अक्रिलोनाइट्राइल. हे लक्षात ठेवा. आणि एबीएस प्लास्टिक ते तयार होत असताना स्टायरीन पण असतं, ब्युटॅडाइन पण असतं आणि अक्रिलोनाइट्राइल पण असतं. हे जरा प्रकार. नंतर एक शेवटचा प्रकार क्लासिफिकेशनचा, तो कोणता आहे? क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ बायोडिग्रेडेबिलिटी. कशानुसार? क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ बायोडिग्रेडेबिलिटी म्हणजे त्या पॉलिमरचं विघटन होतं का नाही होतं. ज्या पॉलिमरचं विघटन होतं त्यांना बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणायचं असतं आणि ज्या पॉलिमरचं डिग्रेडेशन होत नाही, विघटन होत नाही त्यांना नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणायचं. तर खूप सोपी डेफिनेशन आहे पहा. बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स मी सांगतोय, द पॉलिमर्स विच कॅन डिग्रेड बाय देअर ओन ऑर मायक्रोब्स आर कॉल्ड ॲज बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. याचे एक्झाम्पल कोणते? तर आपल्याला कापूस माहितीये, कापसाच्या झाडापासून जे आपल्याला कापूस मिळतो, कापूस हा जर जमिनीत मिसळला, या वर्षीचा कापूस पुढच्या वर्षी राहत नाही. कापसाचं बोंड पडलेला कापूस का? त्याचं विघटन होतं. त्याचं विघटन कोण करतं? जमिनीमध्ये असलेले जीवजंतू करतात. त्याचबरोबर बायोटिक फॅक्टर, पाणी, वारा, वादळ हे पण बायोटिक फॅक्टर जे काय करतात तर त्या पॉलिमरचं विघटन करतात. म्हणून सोपं, कापूस, ताग हे काय आहे? कापूस, ताग, रेशीम हे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहेत. तर नायलॉनची दोरी ही नॉन बायोडिग्रेडेबल आहे. बॅकेलाइट पाहिलं ते नॉन बायोडिग्रेडेबल आहे. आलं ना लक्षात? यायलाच पाहिजे. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ बायोडिग्रेडेबिलिटी. काय असतात पहा? बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स, द पॉलिमर्स आफ्टर अ सर्टन पिरियड, काही कालावधीनंतर, द पॉलिमर्स आफ्टर अ सर्टन पिरियड ऑफ टाइम डिग्रेड ऑन देअर ओन और मायक्रोब्स आर कॉल्ड ॲज अ बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. ज्या ज्या पॉलिमर्स, पॉलिमर म्हणजे माहिती ना तुम्हाला, हे मार्कर पेन पॉलिमर आहे, कापूस पॉलिमर आहे, ताग पॉलिमर आहे. ओके, तर हे पॉलिमर्स
पेन पॉलिमर आहे, पेन पण काय म्हणतात, पॉलिमरच आहे. तर आपण पाहतोय जे पॉलिमरचं विघटन होतं त्यांना बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणायचं, आणि ज्यांचं विघटन होत नाही त्यांना नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स म्हणायचं. The polymers after a certain period of time degrade on their own. स्वतः ते काही डिग्रेड होतात, कापूस स्वतः डिग्रेड होतो on their own, or microbes म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स are called as a biodegradable polymers. ओके, जनरली नॅचरल पॉलिमर्स, जनरली कोणते, जनरली नॅचरल पॉलिमर्स आर बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. आणि मग ते कोणते आहेत नॅचरल पॉलिमर्स, आपण पाहिले नॅचरल पॉलिमर्स कोणतं, कॉटन असेल किंवा लिनेन असेल किंवा सिल्क. कॉटन, लिनेन, सिल्क हे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहेत. ओके, बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आर नॉट हॅझार्डस टू एन्व्हायरमेंट. Biodegradable polymers are non-hazardous to the environment. Hence, scientists have developed biodegradable synthetic polymers. आपल्याला माहिती आहे कापूस जमिनीत मिक्स होतो तो डिग्रेड होतो, लिनेन पण डिग्रेड होतं, सिल्क पण डिग्रेड होतं, आणि म्हणून यांच्यामुळे कोणत्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही. वेस्ट पोल्युशन होतं का, नाही होत. आणि म्हणून सायंटिस्टने पण अशी कल्पना सुचली, आपण जे समजा मार्कर पेन वापरतो यांचं डिग्रेडेशन होत नाही ना, मग आपण पण काही असे पॉलिमर तयार करू, केमिकली तयार करू, पण त्यांचं डिग्रेडेशन होईल. हे नॅचरल पॉलिमर्स येतं, पण आपण पण काही असे आपण पण असे सिंथेटिक पॉलिमर तयार करू की ज्यांचं डिग्रेडेशन होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जी गोळी खाता, कधी कधी तुम्हाला माहित असतं का, गोळी असतात टॅबलेट, त्यांना प्लास्टिक कव्हर असतं. आपल्याला कधी प्रश्न पडतो, ते आपण गोळी घेतो त्याच्यामध्ये ड्रग असतं, माहिती तुम्हाला, कॅप्सूल टाईपची समजा अशी असेल, ठीक आहे, चला सेफ असा आहे, त्याला कॅप्सूल टाईपच्या असतात त्याच्यामध्ये ड्रग असतं. आणि समजा आपल्याला दुखायला लागलं की मेडिकल स्टोअर वाले आपल्याला गोळ्या देतात किंवा डॉक्टर प्रेस्क्रिप्शन मध्ये देतं ती गोळी घ्या, तर ती प्लास्टिक कव्हरची असते, नाही का, आपल्याला असं वाटतं. ओके, आणि त्या गोळीमध्ये ड्रग असतं, आपण ती गोळी घेतो, कधी कधी प्रश्न पडतो ते वरचं प्लास्टिक कव्हर असतं, मग त्याचं काय होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ते बायोडिग्रेडेबल पॉलिमर असतं. ते काय असतं, बायोडिग्रेडेबल पॉलिमर. मग सायंटिस्टनं काय लक्षात घेतलं पहा, बायोडिग्रेडेबल पॉलिमर हे हॅझार्डस नसतात, म्हणजे ज्यांचं विघटन होतं ते हॅझार्डस नसतात. बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आर नॉट हॅझार्डस टू द एन्व्हायरमेंट. हेन्स सायंटिस्ट डेव्हलप्ड बायोडिग्रेडेबल सिंथेटिक पॉलिमर्स. आणि म्हणून जे काही टॅबलेट असतात ज्यांचा कव्हर आपल्या बॉडीमध्ये, आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर आपला जो सलाइवा असेल किंवा आपल्या बॉडीमध्ये जे लिक्विड असेल त्या लिक्विडमध्ये त्याचं काय होतं, डिग्रेडेशन होतं, आणि ते ड्रग आपल्या पोटामध्ये जाऊन म्हणजे जिथं पाहिजे त्या फॅक्टरवरती ते काय करतं, तर अटॅक करतं, म्हणजे पाहिजे ती ट्रीटमेंट देतं. म्हणून मी असं म्हणेन, ऑपरेशनसाठी वापरण्यात येणारा दोरा हा बायोडिग्रेडेबल आहे. ज्याला टाके देण्यासाठी वापरतो आपण, टाके देण्यासाठी, ओके, ऑपरेशन झाल्यानंतर जे टाके दिले जातात, टाके देण्यासाठी वापरण्यात येणारा दोरा हा बायोडिग्रेडेबल असतो. गोळ्या ज्या असतात, टॅबलेट कव्हर, त्या बायोडिग्रेडेबल असतात. कोणत्या म्हटले, कॅप्सूल टाईपच्या गोळ्या ज्या घेतल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो याचं काय झालं असेल, तर ते जे कव्हर असतं ते आपल्या पोटामध्ये डिझॉल्व्ह होतं. इट इज अ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. ओके, आणि म्हणून सायंटिस्टला पण त्याची गरज वाटली आणि म्हणून त्यांनी पण तयार केले PHBV, पॉलीहायड्रॉक्सी ब्युटिरेट आणि व्हॅलेरेट. पॉलीहायड्रॉक्सी ब्युटिरेट व्हॅलेरेट नावाचं पॉलिमर आहे. पॉलीहायड्रॉक्सी बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट, पॉलीहायड्रॉक्सी बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट नावाचं पॉलिमर आहे. त्याचबरोबर डेक्स्ट्रॉन आहे, त्याचबरोबर नायलॉन 2, नायलॉन 6 यांचा उपयोग जे काही ऑपरेशनसाठी दोरा असतो तो तयार करण्यासाठी, औषध गोळे घेण्यासाठी, जे औषध ठेवण्यासाठी जे कॅप्सूल्स वगैरे असतात त्याच्यासाठी, किंवा अन्य मेडिकल उपयोगासाठी त्याचा उपयोग केला जातो. ओके, कोणाचा, बायोडिग्रेडेबल पॉलिमरचा. ओके, त्यानंतर आपण पाहूया नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. कोणते, बरं, हे लक्षात आलं का, द पॉलिमर्स, ज्या पॉलिमरचं विघटन त्यांच्या स्वतः थ्रू किंवा एन्व्हायरमेंट थ्रू, त्याच्या मायक्रोब थ्रू होतं, त्यांना बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणायचं. आणि एक्झाम्पल PHBV, डेक्स्ट्रॉन, नायलॉन 2, नायलॉन 6 हे आहे. नंतर कोणते, नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. नॉन याचा अर्थ ज्यांचं डिग्रेडेशन होत नाही, जे वारंवार वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या हे आपल्या पृथ्वीवरती साचले जातात आणि ज्याच्यामुळं आपल्याला खूप असा त्रास होतो, असे नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. कोणते, नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स.
जसं पहा टीव्ही जे असते टीव्हीचं जे प्लास्टिक असतं ते कोणी विकत घेत नाही कारण ते खराब होत नाही. त्याचबरोबर मागाशी तुम्हाला मी कुकरचं हँडल बार दाखवलं होतं. हँडल बार जे आहे ते बॅकेलाइट पासून तयार होतं. कशापासून तयार होतं? बॅकेलाइट पासून. मग बॅकेलाइट नावाचं जे पॉलिमर आहे याचं काय होत नाही, याचं विघटन होत नाही, म्हणून ते नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स असतात. आणि नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर यांच्यामुळं वेस्ट पोल्युशन होतं. जे आपण पाहतो मुंबई असेल किंवा पुणे असेल हे जे मोठमोठ्या सिटी असतात यांच्यामध्ये ज्या नाल्या असतात मोठ्या, त्या नाल्यामध्ये अशा प्रकारचं प्लास्टिक जाऊन बसतं ज्याचं विघटन होत नाही आणि ज्याच्यामुळं ते पाणी तुंबलं जातं. असे वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युशन्स हे नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स मुळे होत असतं. पहा नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स, द पॉलिमर्स which do not degrade on their own, the polymers which do not degrade on their own or microbes are called as a non-biodegradable polymers. Okay, these in the form of waste material which cause pollution hazardous. एक्झाम्पल कोणतं? नायलॉन 6. नायलॉनची दोरी पण तिचं पण विघटन होत नाही, ती पण वर्षानुवर्ष जमिनीमध्ये राहते. नायलॉन 6 असेल, टेरिलिन असेल, पीव्हीसी असेल, बॅकेलाइट असेल, हे त्याचे एक्झाम्पल येतं. कोणाचे? नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. द पॉलिमर्स विच कॅन नॉट डिग्रेड ऑन देअर ओन और मायक्रोब्स आर कॉल्ड ॲज नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. त्याचे एक्झाम्पल कोणते? बॅकेलाइट, कुकरचं हँडल बार, किती जमीन टाका ते पुरून टाका, ते जसे असतं तसं राहतं, त्याचं डिग्रेडेशन होत नाही, त्याचं स्वतःच्यानं डिग्रेडेशन होत नाही आणि त्याला किडे मकोडे पण खात नाहीत, म्हणजे मायक्रोब्स देखील त्याला डिग्रेड करू शकत नाहीत. नायलॉन 6, टेरिलिन, पीव्हीसी, बॅकेलाइट हे त्याचे एक्झाम्पल आहेत. ओके, हे झालं कशानुसार? डिपेंडिंग अपॉन बायोडिग्रेडेबिलिटी, याचा अर्थ डिपेंडिंग अपॉन विघटन. पॉलिमर्स आर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. पहिले कोणते? बायोडिग्रेडेबल पॉलिमर, ज्यांचं विघटन होतं ते. द पॉलिमर्स म्हणजे ज्या पॉलिमरचं विघटन होतं कशा थ्रू? त्यांच्या स्वतः किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम नुसार. द पॉलिमर्स विच अंडरगो डिग्रेडेशन मीन्स डिकम्पोजिशन विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम और बायोटिक फॅक्टर आर कॉल्ड एज अ बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. Generally all natural polymers are biodegradable polymers. Example of them are cotton, कापूस, तुम्हाला माहिती आहे कापूस जमिनीत कुजतो, आपण त्याला कुजतो हा शब्द वापरतो, कापूस कुजतो. लिनेन, सिल्क हे पण त्याचे एक्झाम्पल येतं. आणि म्हणून बायोडिग्रेडेबल पॉलिमरचं कोणत्याही प्रकारचं प्रदूषण हे आपल्या जमिनीवरती होत नाही किंवा आपल्या पृथ्वीवरती होत नाही. म्हणून सायंटिस्टने देखील आपल्याला वापरायचं ना पॉलिमर, मग ते नॉन बायोडिग्रेडेबल नको, ते आपण बायोडिग्रेडेबल वापरू. आणि म्हणून त्यांनी संशोधन करून वेगवेगळे पॉलिमर तयार केले. ते कोणते? तर ते आहेत PHBV, डेक्स्ट्रॉन, नायलॉन 2, नायलॉन 6. यांचा उपयोग ऑपरेशन साठी जे दोरे वापरले जातात टाके देण्यासाठी, ते तयार करण्यासाठी, ऑपरेशन करत असताना जी गुडघ्याची वाटी असते ती तयार करण्यासाठी, किंवा वेगवेगळ्या मेडिकल इक्विपमेंट तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर औषध घेण्यासाठी जे कॅप असते प्लास्टिकची, नाही का, तर ती कॅप जी असते ना वरचं ते 5 ml 10 ml घ्यायचं टोपन असतं, टोपन ज्याला आपण म्हणतो, ते टोपन देखील बायोडिग्रेडेबल आहे. ते कालांतराने काय होतं? ते नष्ट होतं. आणि म्हणून सायंटिस्टने देखील काही पॉलिमर्स जे की तयार केले लॅबोरेटरीमध्ये आणि त्यांचं डिग्रेडेशन होतं त्यांना आपण जास्त महत्व देतो आणि ते वापरतो. कोणते? PHBV, डेक्स्ट्रॉन, नायलॉन 2, नायलॉन 6 हे आहेत. आणि दुसरा कोणता? नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. द पॉलिमर्स विच कॅन नॉट डिग्रेड ऑन देअर ओन और बायोटिक फॅक्टर्स आर कॉल्ड एज अ नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. आणि त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत? तर त्याचे एक्झाम्पल नायलॉन 6, टेरिलिन, PVC, बॅकेलाइट. दीज कॉज टू द एन्व्हायरमेंट पोल्युशन. हे मात्र पृथ्वीवरती साचल्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या प्रदूषणाला तोंड द्यावं लागतं. ओके, मग ते पाणी तुंबणं असेल किंवा अनेक आहेत, त्यामुळं हे पॉलिमर्स घातक असतात. कोणते? नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स हे घातक असतात. ओके, सो टुडे वी क्लासिफाय द पॉलिमर्स बाय डिफरंट वेज. सो रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. सो थँक यू सो मच. कृपया हे एकदा पहा.